हसन मुश्रीफ कोल्हापुरातून लढवण्यास उत्सुक असल्याची माहिती मिळते। असं जर झालं तर समजित घाटगेंचा आमदारकीचा मार्ग मोकळा होणार आहे। त्यामुळे मुश्रीफ आणि घाटगेंमधला टोकाचा वाद कमी होण्याची चिन्ह आहेत। सध्याची महत्त्वाची बातमी आपण कोल्हापूरमधून पाहतोय। लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मोर्चे बांधणीला सुरुवात झाली। यामध्ये आता हसन मुश्रीफ कोल्हापूरमधून लढण्यास आता उत्सुक असल्याची माहिती मिळते आणि असं जर झाल्यास तर समजित घाटगेंचा आता आमदारकीचा मार्ग हा मोकळा होणार आहे। त्यामुळे मुश्रीफ आणि घाटगे यांच्यामधला जो टोकाचा जो वाद आहे हा कमी होण्याची चिन्ह सुद्धा वर्तवली जात आहे। सध्याची महत्त्वाची बातमी आपण कोल्हापूरमधून पाहतोय। समजित घाटगे आणि हसन मुश्रीफ यांच्यातला वाद हा अगदी टोकाला पोहोचला होता। त्यामुळे उमेदवारीवरून दोघांमध्ये चांगलेच रंगल्याचं सुद्धा पाहायला मिळत होतं। आता आमच्या सगळ्या चर्चा सुरू आहेत तिन्ही पक्षांच्या। आता ज्या पक्षाची मागणी आम्ही केलेली आहे ते दादा तुम्हाला सांगतील। कोल्हापूरमधून किती मागणार तुम्ही राष्ट्रवादीला? कोल्हापूरमधून नाही, जे पक्षाने जबाबदारी दिली तर करेन। आता ज्या जागा आहेत त्या दोन्ही एकनाथ शिंदे गटाकडे आहेत, कोल्हापूर आणि इचलकरंजी। तर आपले प्रतिनिधी रणजित माझगावकर आपल्यासोबत आहेत। रणजित, आपण सध्याची महत्त्वाची बातमी पाहतोय की समजित घाटगेंचा आमदारकीचा मार्ग मोकळा झाल्याचं बोललं जात आहे, कारण मुश्रीफ हे आता लोकसभेसाठी इच्छुक असल्याचंही म्हणलं जात आहे। काय साधारण वादाची पार्श्वभूमी आहे, काय सांगू शकाल? मुश्रीफांनी एका आठवड्यामध्ये दोन वेगवेगळी स्टेटमेंट केलेली आहेत। 4 दिवसांपूर्वी कोल्हापुरात मुश्रीफ म्हणाले होते की इथून पुढचे 2 आमदारक्या मी लढवणार आणि कालच पुण्यामध्ये पुन्हा मुश्रीफ म्हणाले की खासदारकीसाठी पक्षाने जर आपल्याला आदेश दिले तर मी लढवण्यास तयार आहे। खरं तर कागल तालुक्यामध्ये हसन मुश्रीफ आणि समरजित सिंह घाटगे यांची गेली अनेक वर्ष राजकीय वैर आपल्याला पाहायला मिळतं आणि हे इतक्या टोकाला गेलेलं आहे की एकमेकाला निवडणुकीमध्ये हरवण्यापर्यंतचे अनेक मोठमोठे विधानं या दोघांनी केलेली आहेत। मात्र हसन मुश्रीफ महायुतीमध्ये सहभागी झाल्यानंतर आता कागलची जागा नेमकी कोणाला जाणार याकडे सर्वांचं लक्ष होतं। समरजित सिंह घाटगेंनी सुद्धा जो पक्ष आदेश देईल त्या पद्धतीने आपण निवडणुकीमध्ये सामोरं जाणार आणि आता हसन मुश्रीफ यांनी देखील लोकसभेसाठी तयारी दाखवल्यामुळं समरजित सिंह घाटगे यांचा आमदारकीचा मार्ग मोकळा झाला। धन्यवाद आपण दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। तर आपण पाहतोय की संधी दिल्यास लढण्यासाठी, लोकसभा निवडणूक लढण्यासाठी मुश्रीफ तयार असल्याचं हे पाहायला मिळतं। यामुळे समजित घाटगे यांचा आता आमदारकीचा मार्ग मोकळा झाल्याचंही पाहायला मिळत आहे।